एव्हरीबडी, एसके कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, 12th कॉमर्स बुक किपिंग अँड अकाउंटन्सी पार्टनरशिप फायनल अकाउंट याचे आपण अनसॉल्व प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये पाहतो आहोत. जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला सर्व व्हिडिओज, सर्व टॉपिकचे थेरीज आणि प्रॅक्टिकल प्रॉब्लेम या चॅनलवर अवेलेबल होणार आहे. आज आपण घेतो आहोत प्रॉब्लेम नंबर 4, जो तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 57 वर आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मेसर्स मीरा अँड माधव प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या उदाहरणामध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट सर्व बनवायचं आहे. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. डेबिट साइड, यू नो व्हेरी वेल, ऑल द डेबिट आयटम्स इंडिकेट आयदर एक्सपेन्सेस अँड assets, expenses or assets, and all the entire credit items indicate either income or liabilities. Okay, with the help of these 5 adjustments we need to prepare trading account, profit and loss account and balance sheet. Okay, या ठिकाणी मी पेज नंबर 57 वरचा जो प्रॉब्लेम नंबर 4 आहे त्यासाठी जे बनवायचं आहे त्याचं ड्राफ्टिंग करून ठेवलेलं आहे. ॲज यू नो, this is a trading account, this is a profit and loss account and balance sheet. वर्किंग मध्ये आपण पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट सुद्धा बनवतो आहोत. चला प्रॉब्लेम सुरू करूया. सर्वप्रथम आपण पार्टनर्सचं जे कॅपिटल दिलेलं आहे मीरा आणि माधव 75,000. पार्टनर्सचं कॅपिटल मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये लिहितो आहे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, by balance brought down 75,000 and 75,000. ओके, त्यानंतर जर ट्रायल बॅलन्स मध्ये ड्रॉइंग असतील तर त्या सुद्धा मला लिहायचे आहेत. ड्रॉइंग 3,500 आणि 2,000 मी प्रॉफिट ट्रेडिंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला 2 ड्रॉइंग्स 3,000 आणि 2,000 रुपये. ओके, त्यानंतर ड्रॉइंग 3,500 आहे. ड्रॉइंग 3,500 आहे, 3,500 अँड 2,000. त्यानंतर आपण लिहितो आहे पहिली ऍडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक 32,000 रुपये. क्लोजिंग स्टॉक, ॲज यू नो व्हॉट इज अ प्लेस ऑफ क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक 32,000 and second effect goes to asset side of balance sheet. Closing stock 32,000. Okay, then next adjustment, provide provision for doubtful debts. नेहमी मी तुम्हाला सांगत असतो डेटर वरती बॅड डेट्स आणि आरडीडी लेस करण्याच्या अगोदर डेटर वरती आणखी कोणती ऍडजस्टमेंट आहे का ते पहा. तर या ठिकाणी थर्ड ऍडजस्टमेंट दिसते आहे, डिस्काउंट ऑन डेटर. त्यानंतर लीज होल्ड प्रेमाइसेस आहे, त्यावरती ऍडजस्टमेंट आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्स. डेटरवर ऍडजस्टमेंट नाही, आपण सेकंड ऍडजस्टमेंट सोडवू शकतो. व्हॉट इज अमाऊंट ऑफ डेटर इन द गिवन ट्रायल बॅलन्स? डेटर 80,500 अँड लेस डाउटफुल डेट्स आहेत 2,000. 80,500 मी या ठिकाणी डेटर्स लिहितो आहे. डेटर्सची किंमत दिलेली आहे मला 80,000 रुपये, 500 रुपये. त्यामधून मी करतो लेस सांगितलंय. आरडीडी नावाने आहेत 2,000 रुपये. त्याची वजाबाकी 78,500 रुपये मी इथे लिहितो आहे. हे जे 2,000 रुपये आहे, हा माझा लॉस आहे आणि लॉस मी कुठं लिहितो? टू आरडीडी. हे आरडीडी माझे कोणते आहेत? न्यू आहेत. न्यू म्हणजे ऍडजस्टमेंट मधले. ओके, दिस इज 2,000. देन नेक्स्ट ऍडजस्टमेंट कनेक्टेड आहे, त्यालाच रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 3% आहे. मी लगेच त्या डेटरची जी उरलेली किंमत आहे त्यातून पुन्हा लेस करतो. रिझर्व फॉर डिस्काउंट तो किती सांगितलाय? 3%. ओके,
What is the 3% of 78,500 is equal to 78,500 into 3%. त्याची अमाऊंट किती 2,300 आणि 55. याची वजाबाकी काय येईल 78,500 वजा 2,355 76,145. हे जे 2,355 आहे यामुळे सुद्धा माझे डेटर्स कमी झालेले आहेत आणि डेटर्स कमी झाले म्हणजे हा माझा लॉस आहे आणि मी लॉस कुठे लिहिला पाहिजे 2,355 2,355 याला मी नाव देतोय टू रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स. ठीक आहे. या हे जे अमाऊंट आहे मी डायरेक्ट बाहेर लिहिली तरी चालेल 2,355 त्यामध्ये ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट द व्हॅल्यू ऑफ लीज होल्ड प्रिमाइसेस 1,31st. तुमच्या फायनान्शियल इयरच्या एंडच्या दिवशी तुमच्या लीज होल्ड प्रिमाइसेसची किंमत 1,00,000 रुपये आहे. या ठिकाणी लीज होल्ड प्रिमाइसेस काय दिलेले आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये लीज होल्ड प्रिमाइसेसची व्हॅल्यू आहे 1,10,000. 1,10,000 रुपयाचे 1,00,000 रुपये झाले म्हणजे डिप्रिसिएशन झालं. या ठिकाणी लिहितो मी लीज होल्ड प्रिमाइसेस त्याची व्हॅल्यू होती 1,10,000. मला करायचं आहे लेस काय डिप्रिसिएशन त्याचे पर्सेंटेज दिलेले नाही परंतु ज्या अर्थी तुम्हाला त्याची किंमत 1,00,000 रुपये दिली म्हणजे 1,10,000 मधून 10,000 रुपये डिप्रिसिएशन असणार आहे. अँड डिप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट टू डिप्रिसिएशन ऑन लीज होल्ड प्रिमाइसेस त्याची अमाऊंट आहे 10,000. ओके. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्स प्रिंटिंग अँड स्टेशनरी. व्हॉट इज अमाऊंट ऑफ प्रिंटिंग अँड स्टेशनरी 1,200 and outstanding 500. You know what is the place of printing and stationery? To printing and stationery त्याची अमाऊंट आहे 1,200 रुपीज 1,200. त्यामध्ये करायचंय मला ऍड आउटस्टँडिंगची अमाऊंट 500 टोटल झाले 1,700 रुपये. हे जे 500 रुपये आउटस्टँडिंग आहे it is our liability and that's why we will write this liability at the liability side of outstanding printing and stationery. त्याची अमाऊंट आहे 500 रुपये. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. आपण ट्रायल बॅलन्स मधले रिमेनिंग आयटम ट्रान्सफर करूया. हा 1/4/2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला येतो. पहिल्याच ओळीवर टू ओपनिंग स्टॉकची अमाऊंट होती 25,000. ओके. त्यानंतर डेटर्स आपण लिहिलेला आहे बिल्स रिसिवेबल 10,000 रुपीज आपली ऍसेट आहे. बिल्स रिसिवेबल या ठिकाणी मी लिहितो बिल्स रिसिवेबलची अमाऊंट 10,000. त्यानंतर परचेसेस 2,08,500 त्यामधून वजा करायचे मला परचेस रिटर्न आहेत का परचेस रिटर्न 1,000 रुपये आहे. 2,08,500 वजा 1,000 परचेसेस 2,08,500 आणि त्यातून मला वजा करायचे आहेत 1,000 रुपये. टू परचेसेस त्यातून मला करायचे लेस परचेस रिटर्न. ठीक आहे. या ठिकाणी 2,07,500. ओके. त्यानंतर नेक्स्ट रिटर्न झाले दोन्ही रिटर्न 1,000 आहे. ओके.
कॅरेज इनवर्ड हा ट्रेडिंग एक्सपेन्स आहे, कॅरेज आउटवर्ड हा ऑफिशियल एक्सपेन्स आहे, म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. कॅरेज इनवर्ड 3000, कॅरेज आउटवर्ड 4500. मी त्यांना त्यांच्या जागेवर लिहितो आहे. टू कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्डचे किती रुपये आहेत? 3000. कॅरेज इनवर्ड 3000 आणि 4500. ओके, कॅरेज इनवर्ड आहे 3000 रुपये आणि कॅरेज आउटवर्ड हा आपला इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. टू कॅरेज आउटवर्ड, कॅरेज आउटवर्ड जे आहे 4500. ओके, नेक्स्ट काय आहे कॅरेज इनवर्ड? मोटार व्हेकल, इट इज आवर ऍसेट 55,000. मोटार व्हेकल, मोटार व्हेकल, मोटार व्हेकल ही आपली ऍसेट आहे. मोटार व्हेकल 55,000 रुपये दिलेले आहेत. त्यानंतर मोटार व्हेकल नंतर आहे जनरल एक्सपेन्सेस 1800 आणि एक्सपोर्ट ड्युटी 900. हे दोन्हीही तुमचे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहे. जनरल एक्सपेन्स आणि एक्सपोर्ट ड्युटी. जनरल एक्सपेन्स टू जनरल एक्सपेन्स, टू जनरल एक्सपेन्स 1800 रुपये आणि त्यानंतर टू एक्सपोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटीचे 900 रुपीज. ओके, त्यानंतर काय आहे पहा विद्यार्थ्यांनो? ऍडव्हर्टाइजमेंट 4800, बट सम इन्फॉर्मेशन गिवन इन ब्रॅकेट. व्हॉट इज इन्फॉर्मेशन? फॉर 3 years अँड फ्रॉम 1 October 2018 असं सांगितलं. याचा अर्थ हे जे 4800 रुपये आहे हे तुम्ही 3 वर्षासाठी पे केलेले आहे आणि 3 वर्षासाठी पे केले. आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3 वर्षाचा नाही, 1 वर्षाचा आहे आणि तोही 31 मार्च 2019 पर्यंत. या ठिकाणी 4800 रुपये जर 3 वर्षाचे, तर एका वर्षाचे येतील 1600 रुपये. 1600 1600 1600, 3 वर्षाचे 4800. ओके, आणि आपण जाहिरात मात्र फक्त 6 महिने केली, म्हणजे 1600 रुपयाचे अर्धे, 1600चे अर्धे, फक्त 800 रुपये आपला एक्सपेन्स आहे. 4000 रुपये ऍडव्हान्स आहे. याला आपण प्रीपेड असं म्हणतो. मी कसं लिहितोय पहा. पहिल्यांदा ऍडव्हर्टाइजमेंटला मी ऍडव्हर्टाइजमेंटच्या जागेवर लिहितो. ऍडव्हर्टाइजमेंटची जागा तुम्हाला माहिती आहे. टू ऍडव्हर्टाइजमेंट, टू ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे 4800 रुपये आणि या ठिकाणी मी लिहितो लेस, लेस प्रीपेड. प्रीपेड, प्रीपेड किती रुपये? 4000 रुपये. सॉरी, प्रीपेड 4000 रुपये. वाटलंच तर मी या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये लिहितो प्रीपेड फॉर 2 years and 2 years and 6 months. ओके, या ठिकाणी तुमचा एक्सपेन्स फक्त 800 रुपये दिसतोय आणि हे 4000 रुपये हे आपली ऍसेट आहे, म्हणून मी याला ऍसेट साइडला या ठिकाणी प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट असं लिहितो आहे. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटची अमाऊंट आहे माझी 4000. ओके, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी ऑलरेडी लिहिलेला आहे, आपण ड्रॉइंग सुद्धा लिहिलेलं आहे. लीज होल्ड प्रिमाइसेस सुद्धा झाले. कॅश ॲट बँक 45,000 रुपये आणि फर्निचर 8,300 रुपये. कॅश ॲट बँक आणि फर्निचर, या ठिकाणी मी फर्निचर लिहितो. पहिल्यांदा फर्निचरची अमाऊंट किती होती? फर्निचरची अमाऊंट होती 8,300 रुपये आणि कॅश ॲट बँक 45,000. फर्निचर होते 8,300 रुपये आणि कॅश, कॅश ॲट बँक, कॅश ॲट बँकची अमाऊंट आहे, विसरलो मी, 45,000 रुपये. ओके, नो प्रॉब्लेम, 45,000. या ठिकाणी डेबिट साइडचे सर्व घटक माझे लिहून झालेले आहेत. बघा कोणता राहिलाय का? रिपीट तर झालेला नाही. ओके, क्रेडिट साइडला बँक ओव्हरड्राफ्ट. विद्यार्थ्यांनो, यू नो बँक ओव्हरड्राफ्ट इज अवर लायबिलिटी. राईट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट 5000. ओके, त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट बिल्स पेएबल 12,500 आणि क्रेडिटर्स 68,000 रुपये. दोन्हीही लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल 12,500, बिल्स पेएबल
12,500 आणि क्रेडिटर्स 68,000 होते वाटतं. ठीक आहे, 68,000 क्रेडिटर्स. बघूया आपण क्रेडिटर्सची अमाऊंट 68. सेल्स 3,25,000, त्यातून मला रिटर्न वजा करायचे ते 1,000 रुपये. 3,25,000 मी सेल्स लिहितो पहिल्यांदा. या ठिकाणी बाय सेल्स ची किंमत आहे 3,25,000, त्यातून मला करायचे लेस काय, रिटर्न्सची अमाऊंट आहे 1,000 आणि या पद्धतीने बाहेर येतील 3,24,000. ओके. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट, ज्या वेळेला ट्रायल बॅलन्स मध्ये आउटस्टँडिंग रेंट येईल त्याचा एकच इफेक्ट येईल. आउटस्टँडिंग रेंट आणि अनपेड वेजेस दोन्हीही आउटस्टँडिंग आहेत. बोथ आर आवर लायबिलिटीज. लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग रेंट, अनपेड वेजेस. मी लिहितोय लायबिलिटी साइडला या ठिकाणी आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट होती 2,500 रुपये आणि अनपेड वेजेसची अमाऊंट किती आहे. आउटस्टँडिंग रेंट 2,000 आहे आणि अनपेड वेजेस 1,500 आहे. ओके. अनपेड वेजेस हे 2,000 आहे आणि अनपेड वेजेस 1,500 रुपये. ठीक आहे. त्यानंतर कॅपिटल आपण ऑलरेडी लिहिलेले आहे. परचेस रिटर्न सुद्धा आपण मायनस केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट सगळे इफेक्ट आपले लिहून झालेले आहेत. आता फक्त याला क्लोज करायचं बाकी आहे. मी या ठिकाणी क्लोज करतोय. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड 3,24,000 अधिक 32,000 झाले 3,56,000. हेच 3,56,000 मी डेबिट साइडला घेतोय आणि त्यातून लेस करतोय 3,56,000 मायनस 25,000 मायनस 2,07,500 मायनस 3,000. तर या ठिकाणी उत्तर आलं 1,20,500, जे आपल्या आन्सर मध्ये इथं दिलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हा कोणत्या अकाउंटचा कोणता बॅलन्स आहे, हा आहे तुमचा ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स. याला आपण ट्रान्सफर करणार आहोत. ट्रान्सफर टू पी अँड एल अकाउंट. ओके. हा जो टू नावाने बॅलन्स आहे तो मला या ठिकाणी बाय नावाने म्हणजे बाय ग्रॉस प्रॉफिट असं लिहायचं आहे. बाय ग्रॉस प्रॉफिटची किंमत 1,20,000 आणि 500 रुपये. याला सुद्धा मी ब्रॅकेट मध्ये लिहितो. कुठून घेतला याला, टेकन फ्रॉम ट्रेडिंग अकाउंट. ओके. टेकन फ्रॉम, नॉट कंपल्सरी बट इट इज बेटर फॉर युअर प्रेझेंटेशन. ओके. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दिसला पाहिजे. ठीक आहे. हा या ठिकाणी दिसते. आता डेबिट साइडला भरपूर आयटम्स आहेत, अमाऊंट्स आहेत, पण नॉट मोर दॅन 1,20,500. मी या ठिकाणी बेरीज करतो. 1,20,500 1,20,500 ऍज इट इज मी घेतले डेबिट साइडला. आता मला त्यामधून हे मायनस करायचं आहे. इज इक्वल टू 1,20,500 मायनस 2,000 मायनस 2,355 मायनस 10,000 मायनस 1,700 मायनस 4,500 1,800 900 आणि 800. या ठिकाणी चुकलेले आहे. काय चुकलं? ओके. या ठिकाणी 1,20,500 मला व्यवस्थित लिहावे लागतील. 1,00,000. ओके. या ठिकाणी 1,20,500. या ठिकाणी मी पुन्हा करतोय. पहा, बॅलन्स काढतोय. इक्वल टू 1,20,500 मायनस 2,000 मायनस 2,355 10,000 1,700 4,500 1,800 900 आणि 800. उत्तर आलेलं आहे 96,445. या ठिकाणी किती आहे? 96,445. विद्यार्थ्यांनो, हा जो प्रॉफिट आला हा नेट प्रॉफिट मीरा आणि माधवला वाटून द्यायचा आहे.
प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही, म्हणजे ज्या वेळेला पार्टनरशिप डीड सायलेंट असतं त्यावेळेला आपण तो नेट प्रॉफिट त्यांना कोणत्या रेशो मध्ये वाटून देतो हे आपल्याला माहिती आहे. काय नाव आहे पार्टनरचं? मीरा आणि माधव. मीराला द्यायचं आहे 1/2 म्हणजे मीराला द्यायचा आहे 1/2 आणि माधवला सुद्धा किती द्यायचं आहे? हाफ. या ठिकाणी 96,445 भागिले 2 असं मी करतोय तर ते आलं 48,222. ठीक आहे. 0.5 आता हे जे 0.5 आले 48,222 त्याऐवजी मी घेतो 48,223 आणि दुसऱ्या पार्टनरला मग अल्टिमेटली 48,222 आहे. दोघांची बेरीज पुन्हा एवढी आली पाहिजे. ठीक आहे. तुम्ही 22 वरती घेतले 23 खाली घेतले तरी चालेल. 0.5 आहे. नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल काय होतं? नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढतं. 48,223 48,222 48,223 आणि दुसऱ्या पार्टनरला 48,222. ठीक आहे. त्याला आपण नाव देऊया बाय नेट प्रॉफिट. या नेट प्रॉफिट मुळे आता बॅलन्स शीटची बेरीज करूया आपण, सॉरी कॅपिटल अकाउंटची बेरीज करूया. इज इक्वल टू 75 प्लस 48 आले. या ठिकाणी सुद्धा 75 अधिक 48,222 हे सगळे मी डेबिट साइडला घेतोय आणि दोन्ही पार्टनरचे अमाऊंट मी डेबिट साइडला घेतली. त्यामधून मला लेस करायचं आता. या ठिकाणी 1,23,223 वजा 3,500 ह्याले 1,19,723 आणि या ठिकाणी ही वजाबाकी मला घ्यावी लागेल. या बॅलन्सला आपण नाव देतोय टू बॅलन्स कॅरीड डाऊन आणि हे जे 119,723 हे मला या ठिकाणी लिहायचे आहे. दुसऱ्या पार्टनरचे किती आले? 121,222. ओके, 121,222 याला मी नाव देतो. पहिला पार्टनर होता मीरा, दुसरा पार्टनर आहे माधव. त्याला वरती नाव देतो मी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मला यांची बेरीज करायची आहे. इज इक्वल टू 1,19,000 अधिक 1,21,000 याले 2,40,945. ओके. या ठिकाणी संपूर्ण बॅलन्स शीट दिसत आहे. मी बॅलन्स शीट मध्ये आता ऍसेट साइडची बेरीज अगोदर करतोय. 1,00,000 अधिक 55,000 अधिक 8,300 अधिक 45,000 अधिक 32,000 अधिक 76,145 अधिक 10,000 अधिक 4,000 या ठिकाणी आले 3,30,445. लायबिलिटी साइड पाहूया आपण, बरोबर येते का? इज इक्वल टू 2,40,945 प्लस 500 प्लस 5,000 प्लस 12,500 प्लस 68,000 प्लस 2,000 प्लस 1,500. या ठिकाणी दोन्ही बाजू तुम्हाला सेम इक्वल झालेल्या आहेत. बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. ओके. हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा.